नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, SCI म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 3 कंपन्यांसोबत ॲग्रीमेंट साइन केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घेऊया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा बिझनेस. तर मित्रांनो, ही कंपनी गुड्स अँड पॅसेंजरच्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये ही कंपनी इंगेज आहे. तर चला मित्रांनो, आता आपण अपडेट समजून घेऊया. तर मित्रांनो, अपडेटचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. SCI sign MOU with 3 state-owned refiners to operate a fleet of crude oil tankers together. तर चला मित्रांनो, आता आपण या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, SCI म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 3 स्टेट ओन रिफायनर्स सोबत मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केले आहे. क्रूड ऑइल टँकर्स फ्लीट ऑपरेट करण्यासाठी. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या म्हणजे MOUच्या अंडर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, HPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे जॉईंटली ॲक्वायर, ओन, ऑपरेट अँड व्हेसलला मॅनेज करण्याचा. आणि मित्रांनो, या व्हेसल्स यूज केल्या जाईल इंटरनॅशनल ट्रेडसाठी, तसेच कोस्टल ट्रान्सपोर्ट ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट्स, पेट्रोकेमिकल्स आणि अदर हायड्रोकार्बन कार्गोजसाठी. आणि मित्रांनो, या कोलॅबरेशन म्हणजे ॲग्रीमेंटचा पर्पज आहे टू बिल्ड अँड ऑपरेट फ्लीट टुगेदर. त्यामुळे आत्मनिर्भर भारतच्या विजनला सपोर्ट मिळेल, तसेच इंडियाची शिपिंग कॅपॅसिटीला मजबूती मिळेल, तसेच इंडियाची एनर्जी सिक्युरिटी इम्प्रूव्ह होईल. तसेच मित्रांनो, ही जी पार्टनरशिप आहे ही पार्ट आहे इंडियाच्या इनिशिएटिव्ह थ्रू मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटर वेव्ज अँड द मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसचा. आणि मित्रांनो, सरळ या पार्टनरशिपमध्ये आपल्या आत्मनिर्भर भारतच्या विजनला सुद्धा सपोर्ट मिळेल. आणि मित्रांनो, 1 जुलै 2025च्या डेटानुसार शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 57 व्हेसल्सचे फ्लीट ओन करते, ज्यामध्ये 18 क्रूड ऑइल टँकर्स, 15 बल्क कॅरियर्स, 11 प्रोडक्ट टँकर्स, 10 ऑफशोर व्हेसल्स आणि 2 कंटेनर व्हेसल्स आणि 1 गॅस कॅरियर्स इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, क्रूड अँड प्रोडक्ट ऑइल टँकर्स सेगमेंटमध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे मध्ये काही सरकारी कंपन्या ॲड आहे, जसे की IOCL, BPCL, HPCL, MRPL, CPCL, ONGC. आणि मित्रांनो, जर प्रायव्हेट कंपन्याज बघितले तर या कंपन्याचे कस्टमर्स आहे प्रायव्हेट कंपन्या जसे की रिलायन्स, नयारा, कायर्न एनर्जी. आणि मित्रांनो, हा डेटा आहे या कंपनीच्या ॲन्युअल रिपोर्टचा. आणि मित्रांनो, या कंपनीचे काही ऑइल मेजर्स आणि रिफायनरीजमध्ये इंटरनॅशनल कस्टमर्स सुद्धा आहे, ज्यामध्ये शेल, BP, चेव्हरॉन, कॉच, मारुबेनी, विटॉल, स्ट्रॅफिगुरा असे मोठमोठे नाव इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 3 सरकारी कंपन्यांसोबत MOU म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साइन केला आहे. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट आपला जो आत्मनिर्भर भारतचा विजन आहे त्याला सपोर्ट करण्याचा आहे या ॲग्रीमेंटचा उद्देश. तर चला मित्रांनो, आता आपण या कंपनीची
थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.75%, FISची होल्डिंग आहे 6.14%, DISची होल्डिंग आहे 2.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.55%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली कमी झाली आहे. आणि जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 5,794 कोटी रुपये. या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 5,047 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 5,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 870 कोटी रुपये, 2024 मध्ये होता 679 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 844 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 7,845 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग बघितली तर ती करंटली आहे 1,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. जर आपण शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते सुद्धा 400 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. आणि जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो जवळपास आहे 600 कोटी रुपये. आणि जर आपण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे करंटली 3,797.74 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.75% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, ही एक सरकारी कंपनी आहे, म्हणून मित्रांनो खूप जास्त शक्यता आहे की येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0च असणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या इंडियाच्या आत्मनिर्भर भारत विजनला सपोर्ट देण्यासाठी 3 सरकारी कंपन्यांसोबत MOU म्हणजे ॲग्रीमेंट साईन केले आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.